Good afternoon. Last lecture we have discussed induction, principle of mathematical induction, and some examples on principle of mathematical induction. Today we are going to discuss what is meant by divisibility, some properties of divisibility, and theorem that is of the divisibility. So let's start with our session. So first of all, we'll take the definition of divisibility. Okay, what is meant by divisibility that we are going to discuss. Okay, let A and B be any two integers with A not equal to 0. Let A and B be any two integers with A not equal to 0. We say that then we say that A divides B. Then we say that A divides B if there is an integer C such that B equal to AC, such that B equal to AC. And we write this as, and we write this as A divides B. याचा मिनिंग काय? A divides B. A upon B हा मिनिंग नाहीये. नाही तर तुम्ही A upon B याला तुम्ही परीक्षेत असं लिहितात, हे असं चालणार नाही. ओके, मिनिंग ऑफ दिस इज A डिवाइड्स B. ओके, याचा मिनिंग आहे A डिवाइड्स B. A अपॉन B नाही, हा डिनॉमिनेटर नाहीये, तर याचा मिनिंग आहे A नी B ला भाग जातो. A डिवाइड्स B. ओके, thus A divides B implies B equal to AC for some C belong to Z. ओके, फॉर C belong to Z. एवढंच त्याचा मिनिंग आहे. आलं लक्षात सर्वांना? In case A does not divide B, तेव्हा आपण काय म्हणणार? We write A does not divide B. Does not, फक्त मध्ये क्रिश मारायची. याचा मीनिंग आहे A does not divide B. Okay? Okay. Now we'll have some theorem. Okay. Related to this, we'll have to discuss some theorems. Okay, so let's have some properties. First, if A divides B, okay, we say that A is a divisor of B. Okay. Second, if A not equal to 0, B any integer, जो 0 नाही असा कोणता इंटिजर असेल. Okay. Okay, we'll write for any integer A not equal to 0, we have 0 equal to A into 0 आपल्याला लिहिता येतो, बरोबर आहे. पण A 0 नाही बरं का. 0 is equal to A into 0 लिहिता येतं. This implies A divides 0. Thus 0 is divisible by any non-zero integer. 0 is divisible by any non-zero integer. 0 ला प्रत्येक नॉन झिरो इंटिजरने भाग जातो. ओके. थर्ड, ए नी ए ला भाग जातोच. ओके,
एनी एला भाग जातो, एला अजून कोणी भाग जातो, समजा ए नॉन झिरो नंबर आहे तर ए स्वतः एला डिवाइड करतो, नंतर 1 पण एला डिवाइड करतो, -1 पण एला डिवाइड करतो, -ए पण एला डिवाइड करतो. एवढ्या गोष्टी घ्यायच्या. म्हणजे कोणताही नंबर ए घेतला तर त्याला डिवायझर कोणकोणते असणार? फॉर एनी ए नॉन झिरो त्याला डिवायझर कोणते असतात? 1, -1, ए, -ए आर डिवायझर्स ऑफ ए. फॉर एनी इंटिजर a not equal to 0, 1, -1, a, -a are always divisors of a. ओके, तर a चे डिवायझर तुम्हाला लक्षात आलेले आहेत सर्वांना. त्याच्यानंतर आणखी भरपूर प्रॉपर्टी आहे, ते आपण पहिले एक थेरम घेऊ. आफ्टर दॅट विल डिस्कस. ऑल ऑफ यू आर फॅमिलियर अबाउट दिस प्रॉपर्टीज ऑफ इंटिजर, त्याच्यामुळे मी जास्त काही डिटेल प्रॉपर्टी घेणार नाहीये. तुम्ही ऑलरेडी इंटिजर शिकलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काही जास्त डिस्कशन करणार नाही. ओके, सो विल हॅव वन थेरम. लेट a b c d be any integers, then first if a divides b, then a divides bx for any x belong to z. ओके, तर 1 2 3 4 5 असे भरपूर आहेत, पण आपण 1 लगेच आपण प्रूफ त्याचं घेऊन टाकू. तर 1 काय प्रूव्ह करायचं आपल्याला? इफ ए डिवाइड्स बी देन ए डिवाइड्स बी एक्स फॉर एनी एक्स बिलॉंग टू झेड. सिंपल असतो प्रूफ, फक्त लक्ष द्या. टेक्निक एकदम सिंपल आहे. तुम्हाला काय दिलंय ते पहिले लिहून घ्यायचं. गिवन तुम्हाला काय दिलंय? ए डिवाइड्स बी, म्हणजे एनी बीला भाग जातो. इथून पुढे तुम्ही बाकीचं फक्त विचार करायचा की आपली डेफिनेशन काय. डेफिनेशन काय सांगते? जी सिंपल आहे. एनी बीला भाग जातो म्हणजे बी हा ए चा मल्टिपल आहे. ही एवढं लक्षात ठेवायचं. एनी बी ला भाग जातो म्हणजे बी हा ए चा मल्टिपल आहे, म्हणजे बी इक्वल टू ए सी आपल्याला लिहिता येतं. ओके, इथं वर सी आपण ऑलरेडी घेतलाय, आपण इथं सी नाही घेणार. इथं आपण दुसरं काहीतरी घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. बी इज इक्वल टू ए के फॉर के बिलॉंग टू झेड. लक्षात आलं? ए डिवाइड बी म्हणजे याचा मिनिंग काय आहे? बी हा ए चा मल्टिपल आहे. शक्यतो के1 असं वापरतो आपण. बी इक्वल टू ए के असं घेऊन टाकायचं. ए डिवाइड बी म्हटलं का पहिले बी इक्वल टू ए के घेऊन टाकायचं आणि नंतर मग बाकीचा विचार करायचा. आपल्याला काय पाहिजे? बी एक्स पाहिजे. इकडे बी एक्स दिसतोय का? कुठं नाहीये. दोन्ही साईडला मल्टिप्लाय करून टाकू. दिस इम्प्लाइज बी एक्स इज इक्वल टू ए के एक्स. बी एक्स इज इक्वल टू काय झाला? ए के एक्स. आपल्याला एक्स पाहिजे होता, बी एक्स पाहिजे होता, पण एक्सने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केला. दिस इम्प्लाइज बी एक्स इज इक्वल टू ए इंटू के एक्स. आपण एका याच्यात घेऊन टाकू. त्या के पण इंटिजर आहे, एक्स पण इंटिजर आहे. k and x both are integer, therefore k into x is also integer. We'll call it as k dash. यालाच आपण a k dash म्हणू शकतो. तर bx काय झाला? a k dash. bx is equal to a k dash for k dash is equal to kx belong to z. आता bx हा a into समथिंग आहे, म्हणजे bx हा a चा मल्टिपल आहे की नाही? bx is equal to a k dash म्हणजे bx हा a चा मल्टिपल आहे. Therefore by definition of divisibility a divides bx. बाय डेफिनेशन. लक्षात आलं सर्वांना? बीएक्स हा ए चा मल्टिपल आहे, म्हणजेच ए नी बीएक्स ला भाग जातो. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, एक्स कोणता एलिमेंट आहे? ओके ओके, गिवन हे त्याच्यावरून आपण हे प्रूव्ह केलं. नेक्स्ट सेकंड आपल्याला काय प्रूव्ह करायचं? इफ ए डिवाइड्स बी and a divides c, then a divides b plus c. In fact, a divides bx plus cy for any x comma y belong to z. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? ए डिवाइड्स बी, ए डिवाइड सी जर असेल म्हणजे ए नी बी ला पण भाग जातो, ए नी सी ला पण भाग जातो, तर ए नी बी प्लस सी ला पण भाग गेला पाहिजे. इनफॅक्ट ए नी बी एक्स प्लस सी वाय, बी आणि सी च्या कोणत्याही लिनियर कॉम्बिनेशनला ए नी भाग गेला पाहिजे. ए नी जर 2 नंबरला भाग जातो बी आणि सी,
तर त्या बी आणि सीच्या कोणत्याही लिनियर कॉम्बिनेशनला एनी भाग जातो. दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह. ओके. ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. घाबरायचे काही कारण नाही. फक्त लक्षात ठेवायचं डेफिनेशन, डिव्हिजिबिलिटीची डेफिनेशन ज्याला जमली त्याला हे एक्झाम्पल काही अवघड नाही. आपल्याला काय दिलंय गिव्हन ए डिव्हाइड्स बी अँड ए डिव्हाइड्स सी. ओके. हे तुम्हाला गिव्हन आहे. गिव्हन वरनं काय लिहायचं? ॲज ए डिव्हाइड्स बी. ए डिव्हाइड्स बीचा मीनिंग काय? धिस इम्प्लाइज बी इक्वल टू काय घ्यायचं? ए के वन फॉर के वन बिलॉंग टू झेड. मीनिंग काय? ए डिवाइड बीचा मीनिंग काय आहे? ए डिवाइड्स बी म्हणजे बी हा एचा मल्टिपल आहे. म्हणजे बी हा आपल्याला ए इंटू समथिंग लिहिता येतो. ओके. म्हणजे बी इक्वल टू ए के वन, याला 1 म्हणायचं लगेच. 2 अल्सो ए डिवाइड सी. ए डिवाइड सीचा मीनिंग काय? सी सुद्धा आपल्याला एच्या मल्टिपलमध्ये लिहिता येतो. म्हणून मी K1 K2 घेतले. कारण आपल्याकडे 2 आहेत ना. ए नी बीला पण जातो, ए नी सीला पण जातो. मग K1 K2 घेतले. तुम्ही दुसरे पण काही पण वापरू शकता. ओके. बी इज इक्वल टू ए के वन. तसं ए नी सीला पण भाग जातो. म्हणजे सी हा एचा मल्टिपल आहे. म्हणजे सी आपल्याला ए इंटू समथिंग लिहिता येतो. फॉर K2 बिलॉंग टू झेड. विल कॉल इट एज 2. बघा आता. आता आपल्याला काय पाहिजे? बी प्लस सी पाहिजे. मग घ्या बी प्लस सी. बी प्लस सी. ओके. बी प्लस सी काय येईल? ए के वन प्लस ए के टू. ए के वन प्लस ए के टू किती आला? आपल्याला जे पाहिजे ते तिथे लक्षात द्या. बी प्लस सी पाहिजे, मग आपण ऑलरेडी हे डेफिनेशनने आलेलं आहे. ए के वन प्लस ए के टू काय? ए टाइम्स के वन प्लस के टू. आता के वन एक इंटिजर आहे, के टू एक इंटिजर आहे. 2 इंटिजरचे ऍडिशन एक इंटिजर असतो. त्यालाच आपण काय म्हणू? ए के. फॉर के इज इक्वल टू के वन प्लस के टू बिलॉंग टू झेड. आता बी प्लस सी ए इंटू समथिंग आहे. म्हणजे बी प्लस सी हा एचा मल्टिपल आहे. बी प्लस सी हा एचा मल्टिपल आहे, म्हणजे डेफिनेशन नुसार ए नी बी प्लस सी ला भाग जातो. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता आपल्याला समजा हे प्रूव्ह करायचं आहे, ते पण प्रूव्ह करू आपण. ओके. समजा आपल्याला ते प्रूव्ह करायचं. आपल्याला काय फ्रॉम 1 बी इज इक्वल टू ए के वन आहे. ओके. दिस इम्प्लाइज bx is equal to ak1 x for x belong to z. ओके. bx is equal to ak1 x. यालाच आपण कसं लिहू शकतो? bx तसंच मागे आपण ऑलरेडी केलेलं आहे. यालाच आपण a इंटू k1 x म्हणजे a इंटू k डॅश असं लिहू शकतो. bx is equal to a इंटू k डॅश. k डॅश इज इक्वल टू k1 x बिलॉंग टू z. मग याचा मीनिंग काय? a डिवाइड्स bx फॉर एनी एक्स बिलॉंग टू झेड. ओके. हे झालं पहिलं. फ्रॉम टू. फ्रॉम टू काय? सी इज इक्वल टू ए के टू आहे. दिस इम्प्लाइज सी वाय. वाय पाहिजे होतं ना आपल्याला, सी वाय पण. तर सी वाय इज इक्वल टू ए के टू वाय. सी वाय इज इक्वल टू ए के टू वाय. त्यालाच आपण काय लिहू शकतो? ए टाइम्स के डबल डॅश. के डबल डॅश इज इक्वल टू के टू वाय बिलॉंग टू झेड. आता सी वाय आपल्याला एचा मल्टिपल आहे, म्हणजे ए डिवाइड्स सी वाय. ओके. वी कॉल दिस ॲज 4. वी कॉल दिस ॲज 3. आता आपण वर काय प्रूव्ह केलंय? ए नी बी ला भाग जातो, ए नी सी ला भाग जातो, म्हणून ए नी बी प्लस सी ला भाग जातो. आता 3 मध्ये काय? ए नी बी एक्स ला जातो, ए नी सी वाय ला जातो. देअरफॉर फ्रॉम 3 and 4 ओके ए डिवाइड्स बी एक्स प्लस सी वाय. किंवा तुम्ही याला अजून करायचं हे घ्या, याची आणि याची ऍडिशन करा. ते पण तुम्ही पर्याय करू शकता. ओके. म्हणजे तुम्हाला अजून लेंदी करायचं असेल फक्त. याची आपल्याला तशी आवश्यकता नव्हती. पहिल्या प्रॉपर्टीवरनं ए डिवाइड्स बी म्हणजे ए डिवाइड्स बी एक्स फॉर एनी एक्स बिलॉंग टू झेड. ए डिवाइड सी मीन्स ए डिवाइड सी वाय फॉर एनी वाय बिलॉंग टू झेड. आपण ऑलरेडी पहिले प्रूव्ह केलंय ना, तेच केलंय पहिल्या प्रॉपर्टी. चला 2 झाले. नाऊ विल हॅव थर्ड. सिंपल आहे, फक्त डेफिनेशन कडे बघायचं. इफ ए डिवाइड्स बी अँड बी डिवाइड्स सी देन ए डिवाइड सी. आपल्याला काय? ए डिवाइड सी प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या. गिवन फक्त घ्यायचं. गिवन ए डिवाइड्स बी अँड बी डिवाइड सी. नाव
ए डिवाइड्स बी इम्प्लाइज ए डिवाइड बीचा मिनिंग काय आहे? बी इक्वल टू सम ए के वन. के वन बिलॉंग टू झेड. ओके, ही तर डेफिनेशन आहे आपली. ए डिवाइड बी झालं का लगेच हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एवढं तर तुम्हाला जमलंच पाहिजे. ए डिवाइड बीचा मिनिंग आहे बी हा एचा मल्टिपल आहे. नंतर अँड बी डिवाइड सी इम्प्लाइज सी हा बीचा मल्टिपल आहे. बी नी सी ला भाग जातो म्हणजे सी हा बीचा मल्टिपल आहे. म्हणजे काहीतरी बी के टू फॉर के टू बिलॉंग टू झेड. पण वन वरनं आपल्याला काय लिहिता येईल? वन वरनं लिहिता येईल सी. बी काय, पण बी तर बीची ही व्हॅल्यू टाकू शकता ना तुम्ही. बी ऍक्च्युली काय आहे? ए के वन आहे. बी काय ए के वन आहे ना बाहेर, ए के टू. बीच्या ऐवजी आपण काय टाकलं? ए के वन. हे पाहिजे इथं आहे. आता ए के वन ए के टू याला आपण कसं लिहू शकतो? ए के वन के टू. आता के वन इंटिजर आहे, के टू इंटिजर आहे, म्हणजे दोघांचा प्रॉडक्ट सुद्धा इंटिजर आहे. त्यालाच आपण काय लिहू शकतो? ए के. के इज इक्वल टू के वन, सॉरी, के इज इक्वल टू के वन इंटू के टू बिलॉंग टू झेड. आता सी हा एचा मल्टिपल आहे बघा. सी हा ए इंटू के लिहिता येतो म्हणजे सी हा एचा मल्टिपल आहे. याचा अर्थ ए नी सी ला भाग जातो. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं तिसऱ्यामध्ये. सिंपल प्रूफ आहे एकदम. ओके, नेक्स्ट दॅट इज 4 नंबर. 4 नंबर मध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला? इफ एम नॉट इक्वल टू 0 इज इन झेड, इफ एम नॉट इक्वल टू 0 इज इन झेड अँड A divides B, then AM divides BM. ओके, आता इथं परत तेच गिवन A divides B. A divides B म्हणजे काय? दिस इम्प्लाइज B हा A चा मल्टिपल आहे. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला B पाहिजे का नाही? आपल्याला AM आणि BM पाहिजे. मग BM ने मल्टिप्लाय करून घेऊ. BM is equal to AMK. ओके, B is equal to AMK किंवा तुम्ही याला असं लिहू शकतो AKM. दिस इम्प्लाइज BM इज इक्वल टू AM इंटू के. इंटिजर मध्ये मल्टिप्लिकेशन कॉम्पिटेटिव्ह असतं ते एम ला आपण इकडे घेऊ शकतो. तर BM इज इक्वल टू AMK. याला आपण असं लिहू शकतो BM इज इक्वल टू AM इंटू के. म्हणजे BM हा AM चा मल्टिपल आहे की नाही? हा AM एक इंटिजर झाला. ओके, ॲज M नॉट इक्वल टू 0, AM not equal to 0. This implies AM divides BM. AM चा BM हा AM इंटू के म्हणजे BM हा AM चा मल्टिपल आहे म्हणजे AM नी BM ला भाग जातो. सो AM डिवाइड्स BM. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. 5 डिवायझर नॉन झिरो पाहिजे. AM आपला डिवायझर आहे म्हणजे AM नॉन झिरो हे आपण इन्शुअर केलं पाहिजे. A डिवाइड B आहे म्हणजे A नॉन झिरो आहे. M not equal to 0, A not equal to 0, therefore M not equal to 0. 5. If A divides B and C divides D, then AC divides BD. परत त्याच पद्धतीने डेफिनेशन नाही सोडायची. डेफिनेशन काय आहे? गिवन A divides B and C divides D. पहिलं काय? नाव A डिवाइड्स B याचा मिनिंग काय आहे? परत नेहमीप्रमाणे तेच. A डिवाइड B चा मिनिंग काय? B इक्वल टू AK1. दोन आहेत म्हणून मी AK1 घेतला. फॉर K1 बिलॉंग टू झेड. C डिवाइड्स D म्हणजे काय? D इज इक्वल टू CK2 फॉर K2 बिलॉंग टू झेड. दोन्ही साईडचं मल्टिप्लिकेशन करू आपण. B इंटू D इज इक्वल टू AK1 इंटू CK2. यालाच तुम्ही असं लिहू शकता AC इकडे इंटू K1 K2. K1 K2 ला तुम्ही K म्हणू शकता. ओके, BD इज इक्वल टू AC आला का तुम्हाला? आता BD इज मल्टिपल ऑफ AC आहे की नाही? BD इज इक्वल टू AC इंटू K. BD इज इक्वल टू AC इंटू K म्हणजे AC चा मल्टिपल आहे BD म्हणजेच काय AC नी BD ला भाग जातो.
ओके, सिंपल आहेत प्रूफ एकदम, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. नाव ज्यालाच तुम्ही लिहू शकता. इफ 6 नंबर, इफ AB divides BC, then A divides C. If AB divides BC, then A divides C. सिंपल आहे एकदम. इथं बी कॉमन आहे, तर आपण काय करणार? ओके, इथं AB divides BC, then A divides C. As AB is divisor, as AB is divisor, AB divisor is therefore AB not equal to 0. This implies A not equal to 0 and B not equal to 0. A आणि B दोघं 0 नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. सी काही पण असेल, आपल्याला काही फरक पडत नाही. ओके, AB divides BC implies BC is equal to ABK for K belong to Z. आता इथं बी सी बी बी नॉन झिरो आहे. बी नॉन झिरो आहे म्हणजे आपण बी दोन्ही साईडनी डिलीट करू शकतो. दिस इम्प्लाइज सी इज इक्वल टू ए के फॉर के बिलॉंग टू झेड. ओके, दिस इम्प्लाइज बी का आपण दोन्ही साईडने रिमूव्ह करू शकतो, कारण तो नॉन झिरो आहे म्हणून. ओके, म्हणून रिमूव्ह करू शकतो. सी इज इक्वल टू ए के. सी हा एचा मल्टिपल आहे म्हणजे ए डिवाइड सी. ओके, ओके, तर अशा पद्धतीने हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो विल हॅव द, आले सगळ्यांना लक्षात आहे थेरमचा प्रूफ? सिंपल आहे एकदम. याच्यानंतर आपण घेणार आहे डिव्हिजन अल्गोरिदम. डिव्हिजन अल्गोरिदम ऑलरेडी तुम्ही डिव्हिजन अल्गोरिदम वापरली आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहे. ओके, यू हॅव ऑलरेडी डन ऑल दिस थिंग्स. डिव्हिजन अल्गोरिदम तुम्ही केलेली आहे, फक्त तेच आपल्याला आता थेरम मध्ये घ्यायचे. ओके, डिव्हिजन अल्गोरिदम ऑल ऑफ यू आर ऑलरेडी डन. ओके, म्हणजे आपण उदाहरणार्थ असं घेतो, कोणतं एकदा एक्झाम्पल कोणते घ्या. 45 आहे, तर 45 आपण कसं लिहितो? 7 into 6 plus 3. समजा आता इथं 7 आणि 5 आहे. 7 आणि 45 आहे. तिथं 45 काय आपलं? ओके, भाज्य आहे. 7 भाजक आहे. 6 भागाकार आहे आणि 3 काय आहे? बाकी आहे. अशा पद्धतीने. याच प्रॉब्लेमला तुम्ही जर घेतलं 45 आणि 7, ओके, म्हणजे इथं बी आणि ए जर तुम्ही चेंज केले, तर अशा पद्धतीने आपण याला करू शकतो. इथं 0 लेस दॅन 3 लेस दॅन 7 आहे. नीट लक्ष द्या. इथं 3 हा जो रिमाइंडर आलेला आहे, हा रिमाइंडर हा आपल्या डिवायझर पेक्षा लहान असतो. नेहमी लक्षात घ्या. लहान असतो म्हणजे तुम्ही याला बऱ्याच पद्धतीने करू शकता, पण आपला जो रूल आहे त्या रूल नुसार आपण याला कसं करणार, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, तर आपण पहिले डिव्हिजन अल्गोरिदम थेरम घेऊ आणि त्याच्यानंतर आपण याच्याशी रिलेटेड एक दोन आपण असेच एक्झाम्पल बघू. ओके, थेरम. इफ A and B are any two integers, if A and B are any two integers with A not equal to 0, then there exists unique integers, then there is unique integers Q and R such that B is equal to AQ plus R. Q आणि R युनिक आहे, पण त्याला कंडिशन काय? B is equal to AQ plus R where 0 less equal R less than mod A. रिमाइंडर हा डिवायझरच्या ऍब्सोल्यूट व्हॅल्यू पेक्षा लहान असतो किंवा 0 असतो. ह्या कंडिशन नुसार Q आणि R युनिक आहे. जर तुम्ही ही कंडिशन नाही घेतली तर Q आणि R किती पण मिळतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता हे थेरम राहू द्या.
त्याचा प्रूफ आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यात मी तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करतो. आता बघा, उदाहरणार्थ तुम्ही 45 आणि 7 आपण घेतलं होतं. तर 45 आपण कसं लिहू शकतो? 7 into 4 28 प्लस हाऊ मच? 27. सॉरी, ओके. 45 इज इक्वल टू 7 into 4 प्लस 17. किती झालं? हे. नंतर 7 into 5 केलं तर किती होऊन जाईल? 10. यालाच आपण लिहू शकतो 7 into 6 प्लस 3. अजून याला तुम्हाला अजून वेगळं लिहायचं असेल तर तुम्ही 7 into 7 घेऊ शकता. 49 मायनस 4 करू शकता. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश काय आहे, की हा 45 तुम्ही बऱ्याच पद्धतीने लिहू शकता. पण आपली जी कंडिशन आहे रिमाइंडर, तो मॉड ए पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे तो डिव्हायझरच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूपेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे आपला डिव्हायझर 7 आहे, तर 7 पेक्षा लहान तुमचा रिमाइंडर पाहिजे. इथं 7 पेक्षा लहान रिमाइंडर कोणता आहे? 3 आहे, -4 पण आहे. पण रिमाइंडर पॉझिटिव्ह पण पाहिजे. तर रिमाइंडर पॉझिटिव्ह पाहिजे तर ही एकच केस आपल्याला मिळते. लक्षात येतंय ना? सो 45 इज इक्वल टू 7 into 6 प्लस 3. तर तिथं हा 6 आणि 3 युनिक आहेत अंडर धिस कंडिशन. लक्षात आलं? अंडर धिस कंडिशन धिस 6 and 3 इज युनिक. सो तुम्हाला सर्वांना लक्षात आलंय मला काय म्हणायचंय? ओके. ओके. Now what we have to do is here, if a and b are any two integers with a not equal to 0, then there exists unique integers q and r such that b is equal to aq plus r, where 0 less equal r less than mod a. ओके. तर याचा प्रूफ आपल्याला घ्यायचा आहे. ओके. तर याचा प्रूफ मध्ये दोन केस आहेत. एक ए ग्रेटर दॅन 0 आहे, एक ए लेस दॅन 0 आहे. ए इक्वल टू 0 तर राहणार नाही कारण ए नॉन 0 आहे. ओके. म्हणजे ए ग्रेटर दॅन 0 आणि ए लेस दॅन 0 अशा दोन पद्धतीने आपण हा थेरम प्रूव्ह करू. ओके. आणि त्याच्यानंतर आपण युनिकनेस पण प्रूव्ह करणार आहे. आफ्टर दॅट विल प्रूव्ह द युनिकनेस आल्सो. सो प्रूफ केस 1 इफ ए ग्रेटर दॅन 0. ओके. तर आपण एक सेट घेणार. लेट एस इज इक्वल टू द सेट बी मायनस ए एक्स बिलॉंग टू झेड सच दॅट बी मायनस ए एक्स इज ग्रेटर इक्वल 0. एक्स बिलॉंग टू झेड. ओके. आपण काय करणार? बी मायनस ए एक्स कलेक्ट करणार. आता सिन्स a greater than 0 implies a greater than 0 म्हणजे काय? a is greater equal 1 आहे. कोणता इंटिजर आहे 0 पेक्षा मोठा? 1 किंवा त्याच्यापेक्षा मोठाच राहणार आहे ना. म्हणजे a हा 1 किंवा 1 पेक्षा मोठा असेल. We have mod b into a is greater equal mod b into 1. लक्षात येतंय का? a हा ग्रेटर इक्वल 1 असल्यामुळे दोन्ही साइडला जर mod a ने मल्टिप्लाय mod b ने मल्टिप्लाय केलं तर mod b into a is greater equal mod b. ओके. म्हणजेच काय? mod b ची व्हॅल्यू mod b into a हा मोठा आहे. आता दोन्ही साइडला जर आपण b ऍड केला तर आपल्याला काय मिळेल? b प्लस mod b into a is greater equal b प्लस mod b. आणि ती ग्रेटर इक्वल 0 असणार आहे. का ग्रेटर इक्वल 0 असणार आहे? कारण b जर निगेटिव्ह असेल तर mod b पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 होऊ शकतं. ओके. बी पॉझिटिव्ह असेल, मॉड बी पण पॉझिटिव्हच असतो ऑफकोर्स. तर ही व्हॅल्यू 0 पेक्षा खूप मोठी असेल म्हणून ग्रेटर इक्वल 0 घेतलं आपण. तर आणि याच्यापेक्षा हे मोठं असणार कारण का मॉड बी पेक्षा हे मोठं आहे. मॉड बी पेक्षा ही व्हॅल्यू मोठी म्हणून याच्यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी. ओके. सो हे कशासाठी करतोय आपण? आपल्याला एक एलिमेंट शोधायचा आहे एसचा. एसचा काय आहे? ह्या टाइपमध्ये एक एलिमेंट शोधायचा आहे. ओके.
मग यालाच आपण कसं लिहू शकतो? दिस इम्प्लाइज बी मायनस यालाच लिहितो बघा आपण मायनस या प्लसचं मायनस करायचं म्हणून मायनस मायनस केलं. मग कंसात काय येईल? मॉड बी इंटू ए आणि हे काय ग्रेटर इक्वल 0 आहे. आणि ही व्हॅल्यू अशी लिहिता येईल की नाही आपल्याला? हीच व्हॅल्यू अशी लिहिता येते. हा नंबर ग्रेटर इक्वल 0 आहे की नाही? आता बघा हा बी आहे, मायनस आहे, ए पण आहे. तर एक्स कोण झाला? एक्स इथं मायनस मॉड बी आहे. लक्षात आलं का तुम्हाला? हा पहा याच्याशी कंपेअर करा. बी बी मायनस मायनस ए ए आहे. एक्सच्या ऐवजी फक्त मायनस मॉड बी घेतलाय. मग हा नंबर ग्रेटर इक्वल 0 आहे की नाही? येस. म्हणजे हा नंबर येस मध्ये आहे की नाही? बी मायनस एक्स टाईपचा नंबर आहे ना हा? हो. म्हणजे हा नंबर एस मध्ये आहे. हेन्स S is non-empty subset of W. W होल नंबर आपण म्हणू शकतो किंवा तो नसेल लिहायचं तर यू विल हॅव सेट ऑफ नॅचरल नंबर युनियन 0. सबसेट ऑफ सेट ऑफ नॅचरल नंबर युनियन 0. Therefore, by well ordering principle, well ordering principle काय सांगतं? Therefore, by well ordering principle, S has a least element. S has a least element. S has the least element say R. त्यालाच आपण आर म्हणतो. तोच रिमाइंडर असतो. तो लिस्ट एलिमेंट काय ऍक्च्युअली आपला रिमाइंडर असतो. देन आर बिलॉंग टू एस अँड आर इज लेस इक्वल वाय फॉर ऑल वाय बिलॉंग टू एस. बट आर बिलॉंग टू एस इम्प्लाइज आर इज इक्वल टू बी मायनस आर या टाईपचा एलिमेंट आहे ना एस मध्ये म्हणजे आर काय असेल बी मायनस ए काहीतरी राहील बी मायनस ए क्यू. ओके फॉर सम क्यू बिलॉंग टू झेड. This implies B is equal to AQ plus R. This implies B is equal to AQ plus R. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके. ओके अँड 0 लेस इक्वल आर. ओके इथपर्यंत आलो. आपल्याला अजून काय प्रूव्ह करायचं आहे याच्यात हे पण प्रूव्ह करायचं आहे. याच्यात हे पण प्रूव्ह करायचं आहे 0 लेस इक्वल आर लेस दॅन ए. आर एसचा एलिमेंट आहे. एसचा एलिमेंट म्हणजे ग्रेटर इक्वल 0 आहे. कोणती बी मायनस ए एक्स आपण कलेक्ट करतोय जे ग्रेटर इक्वल 0 आहे. म्हणजे आर जर याचा एलिमेंट आहे याचा आता आर ग्रेटर इक्वल 0 आहे. फक्त आता आपल्याला प्रूव्ह करायचं आर इज लेस दॅन मॉड ए. एवढंच आपल्याला प्रूव्ह करायचं बाकी. नाऊ सपोज समजा आर लेस दॅन ए नाहीये म्हणजे काय ग्रेटर इक्वल ए. सपोज आर इज ग्रेटर इक्वल ए म्हणजे ए पेक्षा लहान नाहीये. सपोज आर इज ग्रेटर इक्वल ए. आपण ए ग्रेटर दॅन 0 घेतलाय म्हणून ए पॉझिटिव्ह आहे. समजा आर ग्रेटर इक्वल ए. ओके देन आर मायनस ए इज ग्रेटर इक्वल 0. बट आर मायनस ए इज इक्वल टू काय झालं? आर काय ऍक्च्युली बी मायनस ए क्यू आहे आपला. बी मायनस ए क्यू मायनस ए आणखीन बरं का. यालाच आपल्याला कसं लिहिता येईल आर मायनस एला? आर मायनस एला आपल्याला लिहिता येईल बी मायनस ए क्यू मायनस याला या टर्मला कसं लिहिता येईल आपल्याला? बी तसाच मायनस ए तर कॉमन घेता येईल ना आपल्याला. ए कॉमन घेतल्यावर काय मिळेल आपल्याला? क्यू प्लस 1 इंटू ए. बरोबर आहे ना? असं मिळेल ना आपल्याला? आर मायनस ए पॉझिटिव्ह आहे आणि आर मायनस ए कोणत्या फॉर्मचा आहे? दस आर मायनस ए इज ग्रेटर इक्वल 0 अँड आर मायनस एस ए is of the
फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे? बी मायनस ए इंटू सम एक्स. हा फॉर्म आहे आपला. बी मायनस ए इंटू एक्स कोणता फॉर्म आहे? आर मायनस ए इज ऑफ द फॉर्म बी मायनस ए एक्स. बी मायनस ए एक्स फॉर्म आहे ना. आर मायनस ए पॉझिटिव्ह पण आहे, आर मायनस ए बी मायनस ए एक्स फॉर्मचा आहे. Therefore, R minus A belong to S. R minus A काय belong to S. But by our assumption, आपला assumption काय आहे? By our assumption, R is the least element, but by our assumption, R is the least element of S. Since A greater than 0, R minus A less than R is contradiction to choice of R. It's contradiction to the choice of R. मग आपलं ते assumption आहे ते काय आहे? रॉंग आहे. आपलं assumption काय होतं? R greater equal A. यार चुकीचं आहे, म्हणजेच काय? R less than A. Choice of R. Therefore, R is less than A. हेच आपल्याला करायचं होतं. Thus we have B is equal to AQ plus R. Thus we have B is equal to AQ plus R. 0 less equal R less than A. ओके, यालाच आपण असं लिहू शकतो 0 लेस इक्वल R लेस दॅन मॉड A. A ग्रेटर दॅन 0, मॉड A इज इक्वल टू A. ही झाली केस 1. आताची केस 1 झाली. आता केस 2. A less than 0. If A is less than 0. If A is less than 0, then mod of A is greater than 0. So replacing A by mod A. So replacing A by mod A, we can apply case 1 to B and mod A. आपण वरच्या केसमध्ये काय केलं होतं? B एक इंटिजर घेतला होता आणि A एक इंटिजर घेतला होता. A पॉझिटिव्ह होता. इथं A निगेटिव्ह आहे म्हणून आपण मॉड A घेऊ ना. मॉड A पॉझिटिव्ह इंटिजर आहे ना आता. मग वरचीच केस आपण दोघांना अप्लाय करू शकतो की नाही? येस. So replacing A by mod A, we can apply case 1 to B and mod A. Therefore, we have B is equal to mod A into some Q dash plus R. Okay, 0 less equal R less than mod A. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. For Q dash R belong to Z. आता मॉड ए म्हणजे काय? मायनस ए ना या केसमध्ये. ए निगेटिव्ह आहे तर मॉड ए काय असतो? पॉझिटिव्ह असतो. आता इकडे बघा, ए काहीतरी तुमचा निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे -5 आहे, तर मॉड ए काय असतो? 5 असतो. पण म्हणजे मॉड ए काय असतो? मॉड ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए. मायनस ऑफ ए म्हणजे मायनस ऑफ -5 दॅट इज +5. जर ए निगेटिव्ह असेल तर मॉड ए काय असतो? मायनस ए असतो. ओके, इफ ए इज निगेटिव्ह देन मॉड ए इज मायनस ए. मॉड ए इज इक्वल टू मायनस ए. ए लेस दॅन 0. मग सिन्स ए लेस दॅन 0 तर आपण फक्त मॉड एच्या ऐवजी काय घेणार? मायनस ए घेणार. बरोबर. याच्यात मग काय करणार या इक्वेशन मध्ये? देअरफॉर फ्रॉम स्टार बी इज इक्वल टू ए मॉड एच्या ऐवजी काय घेणार? मायनस ए इंटू क्यू डॅश प्लस आर. 0 लेस इक्वल आर लेस दॅन मॉड ए आहेच. ओके, त्याच्यात काही चेंज नाही. यालाच फक्त थोडं चेंज करणार. मायनस एच्या ऐवजी ए तसाच ठेवणार. क्यू डॅशला आपण मायनस क्यू डॅश करून घेऊ ना, प्लस आर.
0 लेस इक्वल आर लेस दॅन मॉड ए. आता क्यू डॅशला आपण काहीतरी म्हणू शकतो ना, ए मायनस क्यू डॅशच्या ऐवजी आपण क्यू घेणार प्लस आर 0 लेस इक्वल आर लेस दॅन मॉड ए. आपण काय केलं, पुट मायनस क्यू डॅश इज इक्वल टू क्यू. दोघं इंटिजर आहे, क्यू डॅश पण इंटिजर आहे तर मायनस क्यू डॅश पण इंटिजरच आहे. म्हणजे काय झालं, आर पण इंटिजर आहे, क्यू पण इंटिजर आहे आणि बी इक्वल टू ए क्यू प्लस आर आपल्याला लिहिता येतो. आणि दिस इज वी वॉन्टेड टू प्रूव्ह. Thus, in both cases, we have there exist Q and R belong to Z such that B is equal to AQ plus R, where 0 less equal R less than mod A. ओके. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं, युनिकनेस ऑफ Q and R. अंडर दिस कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायचं युनिकनेस ऑफ Q and R. Suppose we have two pairs of integers Q1 किंवा आता म्हणून हेच म्हणू QR Q, Q and R Q dash and R dash such that B is equal to AQ plus R 0 less equal R less than equal to less than mod A हे पहिलं, and B is equal to AQ dash plus R dash 0 less equal R dash less than mod A, याला दुसरं म्हणू आपण. ओके. हे दोन समजा आपल्याकडे आहेत. आपल्याला काय प्रूव्ह करायचं, युनिक आहे म्हणजे क्यू इक्वल टू क्यू डॅश आणि आर इक्वल टू आर डॅश आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आपण काय करू, दोन्ही इक्वेशन मध्ये सबट्रॅक्ट करू. मग आपल्याला काय मिळेल, 0 इज इक्वल टू ए क्यू मायनस ए क्यू डॅश एकत्र करतो मी, हे पहिल्या दोन टर्म एकत्र करतो नंतरचे दोन प्लस आर मायनस आर डॅश. ओके. विथ 0 लेस इक्वल आर कॉमा आर डॅश, कारण आर पण 0 पेक्षा मोठा आहे, आर डॅश पण 0 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे आणि दोघं मॉड ए पेक्षा लहान आहे, म्हणजे ते एकत्र केलं आपण टर्म, बस बाकी काही नाही केलेलं. आता याला आपल्याला कसं लिहिता येईल, परत लिहून घेऊ. ए घेऊ कॉमन, क्यू मायनस क्यू डॅश याला लिहू शकतो प्लस आर मायनस आर डॅश केलेले आपण, वरच्यातनं खालसाठी सबट्रॅक्ट केले, बाकी काही नाही केले. यालाच आपण कसं लिहू शकतो, आर मायनस आर डॅश इज इक्वल टू, समजा आर मायनस आर डॅश एका साईडला ठेवलं आणि हे जर तिकडे घेतलं तर आपल्याला ए इकडे घेतल्यावर ए निगेटिव्ह होऊन जाईल, निगेटिव्ह घेतल्यामुळे क्यू मायनस क्यू डॅश आपण फक्त क्यू डॅश मायनस क्यू करून घेऊ, बाकी काही नाही करायचं आपल्याला. ओके. दोन्ही नंबर मॉड ए पेक्षा लहान आहे. ओके. म्हणून दोन्ही नंबर मॉड ए पेक्षा लहान आहे म्हणजे आर मायनस आर डॅश मॉड ऑफ आर मायनस आर डॅश सुद्धा काय आहे, मॉड ए पेक्षा लहान आहे. दोन्ही नंबर मॉड ए पेक्षा लहान आहे म्हणजे दोघांचा डिफरन्स मॉड ए पेक्षा लहानच राहणार आहे, ऍब्सोल्यूट डिफरन्स. ओके. मग आर मायनस आर डॅश इज ए क्यू डॅश मायनस क्यू. आता डिव्हिजिबिलिटी काय सांगते, आर मायनस आर डॅश हा ए इंटू समथिंग आहे, ए इंटू समथिंग म्हणजे एचा मल्टिपल आहे, एचा मल्टिपल आहे म्हणजेच काय, एनी आर मायनस आर डॅशला भाग जातो. बघा, आर मायनस आर डॅश ए इंटू समथिंग आहे, आपली डिव्हिजिबिलिटी डेफिनेशन काय सांगते, आत्ताच आपण घेतली, आर मायनस आर डॅश इज इक्वल टू ए इंटू समथिंग मीन्स ए डिवाइड्स आर मायनस आर डॅश. अजून काय विथ, पण आर मायनस आर डॅश हा मॉड ए पेक्षा लहान आहे, हे केव्हा पॉसिबल आहे, मॉड ए पेक्षा लहान नंबरला एनी भाग जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत, अनलेस दिस नंबर इज 0. असा कोणता नंबर आहे ए पेक्षा लहान ज्याला एनी भाग जाईल, 0. ओके. म्हणजेच काय, बट दिस इज पॉसिबल
only if r minus r dash is equal to 0. This implies r is equal to r dash. Okay, this implies r is equal to r dash. याला आपण 3 म्हणू. A0 आलेलं. Using r is equal to r dash in 3 we get काय मिळेल आपल्याला r is equal to r dash. r is equal to r dash जर घेतलं इथं तर हे काय होईल 0 होईल. आपल्याला काय मिळेल 0 is equal to a into q minus q dash. आता 2 नंबरचा प्रॉडक्ट केव्हा 0 येतो जेव्हा दोघांपैकी एक 0 असेल. बरोबर आहे ना. या दोघांचं प्रॉडक्ट 0 केव्हा होईल जेव्हा a किंवा q minus q dash 0 असेल. पण a 0 आहे का नाहीये. a नॉन 0 नंबर आहे. आपण ऑलरेडी घेतलंय वर. a इज नॉन 0 म्हणजे 0 कोण आहे. दिस इम्प्लाइज q minus q dash is equal to 0. a not equal to 0. ओके, दिस इम्प्लाइज q इज इक्वल टू q डॅश. आपल्याला काय मिळालं r इज इक्वल टू r डॅश आणि q इज इक्वल टू q डॅश. ओके, तर हा झाला आपला प्रूफ कंप्लीट. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आणि GCD वगैरे हे आपण बघणार आहे. सो नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस अबाउट ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर अँड सम प्रॉब्लेम्स ऑन डिव्हिजन अल्गोरिथम. सो विल मीट द नेक्स्ट लेक्चर.